नमस्कार, मानदेश न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। राज्यातील विमा कंपन्यांच्या नावाने शेतकऱ्यांचा सिमगा। पीक विम्याच्या थकीत परताव्यासाठी बार्शी तालुक्यातील वानेवाडी येथे शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने शिमगा आंदोलन करत विमा कंपन्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। बार्शी तालुक्यातील वानेवाडी येथील मुख्य चौकात मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र आले। यावेळी राज्यातील शेतकऱ्यांचा थकीत पीक विमा तातडीने जमा करावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी बोलताना शंकर गायकवाड यांनी सरकार आणि विमा कंपन्यांवर निशाणा साधत शेतकऱ्यांना पूर्ण पीक विमा परतावा देणे शक्य नसेल तर प्रधानमंत्री पीक विमा योजना बंद करून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत करावी अशी मागणी केली। शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खरीप आणि रब्बी हंगामातील प्रति हेक्टरी 18,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत अशी मागणीही गायकवाड यांनी केली। तसेच खरीप 2025 मध्ये वगळण्यात आलेली सर्व मंडळे पीक विमा योजनेत समाविष्ट करून आजपर्यंतचा थकीत पीक विमा तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा अशी मागणी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास विमा कंपन्या आणि संबंधित शासकीय राज्यस्तरीय कार्यालयावरती तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा इशाराही शंकर गायकवाड यांनी दिला। या आंदोलनाला सरपंच बापूराव गर्दडे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला असून शासन आणि विमा कंपन्या या आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मी केशव जाधव, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या आपल्या हक्काचं नेटवर्क। पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे। आमची त्या ठिकाणी जबाबदारी राहणार नाही। लोक आत्महत्या करून मारायला लागलेत। आता लोक म्हणतात आत्महत्या करण्याऐवजी आता हत्या करूया। ह्या पावित्र्यामध्ये लोक आहेत। पीक विमा कंपनीच्या नावानं, पीक विमा कंपनीच्या नावानं अरे कोण म्हणता देत नाही, अरे कोण म्हणता देत नाही। पीक विमाच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा। पीक विमाच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा। ओरिएंटल पीक विमा कंपनीच्या नावानं, यायची पीक विमा कंपनीच्या नावानं। शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज बार्शी तालुक्यातील वानेवाडी गावामध्ये पीक विमा कंपन्यांच्या नावानं शिमगा आंदोलन करण्यात आलेलं आहे। मी या ठिकाणी सर्व पीक विमा कंपन्याला सांगू इच्छितो, तुम्ही शेतकऱ्यांचं खूप मोठी लूट केलेली आहे। तुमची जर चौकशी केली तर तुम्ही फक्त 10% शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसा दिलेला नाही, इतका पैसा तुम्ही लुटलेला आहे। आम्ही वारंवार सांगतो, मी सरकारला सुद्धा वारंवार विनंती केलेली आहे, निवेदन दिलेली आहेत। तुम्हाला जर शेतकऱ्यांना असे पीक विम्याचे पैसे द्यायचे नसतील तर ही विमा कंपनी ही सगळा खेळ बंद करून टाका। आणि तुम्ही जो हेक्टरी पीक विमा कंपनीवरती तिकडे तुम्ही 11,000 पासून 18,000 रुपये खर्च करताय, तो डायरेक्ट 18,000 रुपये ही विमा खेळ बंद करून 18,000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या नावाने त्या ठिकाणी जमा करा। अन्यथा तुम्हाला जर हे कंपनी चालू ठेवायची असली, पीक विमा चालू ठेवायचा असला तर तात्काळ हे जी वगळलेली सर्व तालुके आहेत तात्काळ घेऊन सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे द्या। अन्यथा आम्ही पीक विमा कंपन्यांवर यापूर्वी तुम्हाला माहिती आहे शेतकरी आता पेटलेला आहे। आता पूर्वीसारखी लोक अशिक्षित राहिलेले नाहीत। या विमा कंपनीच्या सर्व मालकाला सांगू इच्छितो, अदानी असेल, अंबानी असेल किंवा कुठला टाटा बाटा मफतलाल रिलायन्स गोयंका गोल्लेर असेल, मी सर्वांना सांगू इच्छितो, पूर्वी अशिक्षित शेतकरी होते, तुम्ही लुटलेली त्यांना कळत नव्हतं, परंतु आता त्यांची लूट त्यांना कळलेली आहे। त्याच्यामुळं आमच्या गरिबीचं कारण तुम्ही केलेली लूट आहे। तुम्ही शेतकऱ्यांचे तात्काळ पैसे सोडा, अन्यथा शेतकरी तुम्हाला कंपन्यांमध्ये येऊन पुन्हा काय करतात माहिती आहे, किती फुटतूट होते, काय होतंय, मग आमची त्या ठिकाणी जबाबदारी राहणार नाही। लोक आत्महत्या करून मारायला लागलेत। आता लोक म्हणतात आत्महत्या करण्याऐवजी आता हत्या करूया। ह्या पावित्र्यामध्ये लोक आहेत।